पण जेव्हा पहिलं तुम्ही शिल्प केलं, जे रायगडावरती गेलं आणि सगळ्यांच्या समोर आलं, तर तो प्रसंग काय होता नक्की? आणि त्याच्यासाठी काय तयारी केली होती सगळ्या गोष्टींची? मागाशीच मी आपल्याला सांगितलं त्या पद्धतीने मी इकडं जे आलेलो आहे त्या अपघाताने आलेलो आहे. हो, हो. म्हणजे अशा कोलांट्या खात, गटांगळ्या खात, 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 खात इथपर्यंत आलेलो आहे. तो दिवस मला आठवतोय. 5 जून 2023चा सकाळचा 6चा प्रसंग. माझं गाव जेजुरीपासून 10 किलोमीटर वाल्हे हे गाव आहे. माझ्या गावापासून रायगडचं अंतर हे 160 ते 70 किलोमीटरच्या दरम्यानचं आहे. मी छत्रपती शिवरायांचं एक अश्वारूढ शिल्प मी निर्माण केलं होतं. ते शिल्प असं म्हणजे आपण फिरत असताना छत्रपती शिवरायांची हजारो घोड्यांवरची शिल्प बघत असो. तर मला शिल्प वेगळंच करायचं होतं. त्या शिल्पामध्ये अश्वाच्या पायातल्या नालेच्या खिल्यापासून ते महाराजांच्या डोक्यावरच्या मंदिरापर्यंत म्हणजे ज्याला जिरे टोप हा अपभ्रंश झालेला आहे. त्या जिरे टोपातल्या शिरपेचाच्या मोत्यांच्या लटकणीपर्यंतचा तो सगळा तो जिवंतपणा मला द्यायचा होता. मी इकडं आलो की मला मृत शिल्प करायची नव्हती. मला छत्रपतींना दाखवायचं होतं ते जिवंत शिल्पांमधून मला दाखवायचं होतं. ते शिल्प मी ज्यावेळेस वाल्ह्यातून रायगडाला मला घेऊन जायचं होतं, खिशात पैसेच नव्हते, मला रायगडावर जायचं होतं. पण माझी इच्छाशक्ती ती अपार होती. माझं ते शिल्प मी माझ्याकडे एक ॲक्टिव्हा होती जिचा नंबर MH12 FN 6018. त्या गाडीची अवस्था संदीपजी अशी होती की जिला लाईट नव्हती आणि जिला ब्रेक पण नव्हते. आणि ते मला शिल्प त्या वरंध्याच्या नागमोडी वळणातून मला रायगडाला घेऊन जायचं होतं. रायगडावर गेल्यावर माझ्याकडं ती छत्रपतींच्या शी असणारी निष्ठा, रायगडाशी असणारं इमान, रायगडाच्या पायथ्यावर गेल्यावर मला प्रश्न पडला होता, आता हे 3 फूट उंचीचं 30 किलो वजनाचं शिल्प पायरी मार्गावरून मी गडावर कसा घेऊन जाणार? ते मला कोडं पडलं होतं. पण तितक्यात श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले कोल्हापूर यांची रोपवेच्या पायथ्याला त्यांची माझी गाठभेट झाली. त्यांना ते शिल्प दाखवलं. त्यांनी मला रायगडावर जाण्यासाठी रोपवेची व्यवस्था करून दिली. रायगडावर पोहोचल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाला ते काहीतरी वेगळं जाणवलं, वेगळं भासलं. त्या उत्सुकतेपोटी त्यांनी माझी एक मुलाखत घेतली. ती खूप व्हायरल झाली. त्या रोपवे पॉईंटपासून माझा जो प्रवास चालू झाला तो प्रवास असा होता, रायगड रोपवे, राणीवसा, शिरकाई, राजसदर आणि जगदीश्वर. हे जे सरासरी अंतर काढलं गेलं तर 3 किलोमीटरचा तो टप्पा होता. आणि ते 3 किलोमीटरचा टप्पा मी जाताना ॲक्टिव्हावर गेलो, तो एकटा होतो. आणि एकटा नव्हतो, छत्रपतींनी माझ्या पाठीमागं खूप मोठी फौज निर्माण केली होती. मला तिथं मी एकटा आलोय हा भास मला झालंच नाही आणि वाटलं पण नाही. संदीपजी ते शिल्प मी राजसदरीला मुजरा करून होळीच्या माळावरून जगदीश्वराला चाललो होतो. पलीकडं मर्दानी खेळ रंगले होते. ते शिल्प अश्वारूढ होतं. ते शिल्प माझ्या डोक्यावर होतं. चालताना असा भास निर्माण होत होता की साक्षात छत्रपती शिवराय इथं असल्याचा भास निर्माण करणारं ते शिल्प होतं. तो प्रसंग श्रीमंत युवराज्ञी संयोगिताराजे म्हणजे संभाजी महाराजांच्या सौभाग्य होते. त्यांनी ते बघितलं आणि त्यांनी
तिथून अनाउन्समेंट करायला लावली की साक्षात छत्रपती शिवराय हा मारदानी खेळांचा आखाडा पाहण्यासाठी श्रीमान रायगडावर उपस्थित क्या बात. नाही, तो प्रसंग मी शब्दात वर्णन करू शकत नाही. तिथून मी जगदीश्वराला गेलो. जगदीश्वराला गेल्यावर आपल्याकडे एक कोणत्याही देवाला गेल्यानंतरून एक आपल्याकडं प्रथा आहे, परंपरा आहेत किंवा भाबड्या आशा आहेत की देवाकडे गेल्यावर काहीतरी मागायची त्याला. आपण त्याला देण्याच्या ऐवजी आपण त्याला मागायचं. मी त्याला गाऱ्हाणं घातलं की जगदीश्वरा, मी इतक्या अडचणीतून हे शिल्प तुझ्या सामोऱ्यात घेऊन आलेलो आहे. तो 350वा राज्याभिषेक होता. मला पुढच्या वर्षी म्हणजे 351व्या राज्याभिषेकाला अशी काहीतरी एक कलाकृती माझ्या हातून तू घडवून घे की ज्याचा हेवा मला नाही, अखंड जगाला, या सृष्टीला वाटला गेला पाहिजे. मग तिथून मी ते शिल्प, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. मी एकटा गेलो होतो, काही सामान घेऊन गेलो नव्हतो. मला रायगडावर मुक्काम करायचा होता. आता म्हणलं नगरकरणावर जाऊ, तिथं सदरीच्या आसपास कुठेतरी जागा पकडू, मुक्काम करू. पण ते नियतीला काहीतरी वेगळंच घडवायचं होतं, करायचं होतं. त्या 350व्या राज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने 350 वर्षानंतरून गडावर एक कीर्तन पार पाडलं जाणार होतं. छत्रपती शिवराय जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनांमध्ये स्वतः बसायचे. आणि तो दिवस असा होता, 350वा तो राज्याभिषेक होता. आणि 350व्या राज्याभिषेकानिमित्ताने जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वंशजांचं 350 वर्षानंतरून जगदीश्वराच्या त्या रावळामध्ये कीर्तन पार पाडलं जाणार होतं. महाराजांनी म्हणजे देवकरांनी मला आदेश केला की छत्रपती शिवराय तुकाराम महाराजांच्या सामोऱ्यात बसून कीर्तन ऐकायचे. त्यांनी मला आदेश केला, हे शिल्प घेऊन संध्याकाळी जगदीश्वराच्या रावळामध्ये घेऊन ये. म्हणजे आम्हाला पण तो प्रसंग भास आम्हाला पण निर्माण होईल, त्याची अनुभूती आम्हाला घेता येईल. ते कीर्तन पार पडलं. मनाला खूप समाधान वाटलं, काहीतरी जीवनाचं सार्थक. क्या बात आहे.